सर्वात मोठे तलाव या आशेरी गडावर हेच आहे, तुम्ही जे बघताय ते. नमस्कार मित्रांनो, एका अनादर ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज दिनांक 13 जून 2026 वार शनिवार आणि आम्ही चाललोय आशेरी गडावरती. तर मित्रांनो, दरवर्षी आम्ही जातोय आणि यंदाही याच सीजनमध्ये आम्ही चाललोय. मी नाही तर माझा पूर्ण दोस्ती ग्रुप आहे आणि ते मेंबर पुढे जात आहेत, बघू शकता. तर आम्ही रात्रीची वस्ती करणार आहोत आशेरी गडावरतीच. तर किती एन्जॉय करतो आम्ही, किती मजा असते आणि या सीझनचा माहोल कसा आहे, आशेरी गडावरती काय काय बघायला आपल्याला भेटतं आहे, सर्व तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर बस शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. चला तर आजच्या या नवीन ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करूया. आशेरी गडावरती चढताना आम्हाला असा रस्ता लागतो, म्हणजे ही पायवाट आहे आणि या दगडाळ पायवाटीने आम्हाला वरती जावं लागेल. खूप थकवा येतो मित्रांनो. आणि ही लागली आमची टीम इथं. या जंगलवाटीने आणि दगडवाटीने आम्हाला वरती जावं लागत आहे आणि प्रत्येकाकडे काही ना काही सामान आहे आणि ते घेऊन वरती चढावं लागत आहे. तर थकवासुद्धा खूप येत आहे आणि आम्ही टप्प्याटप्प्याने आराम करतो आहे आणि पाणी पिऊन पुढे चढतो आहे. गडावरती चढायला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे किती चढावं लागतं, कसं जावं लागतं, किती थकवा येतो आहे, किती तहान लागते, किती घाम येतो आहे. पण एक मनात हौस असते, म्हणजे एक ती फिलिंग वेगळीच असते. आपल्याला चढताना खूप थकवा येतो आहे, परंतु वरती गेल्यानंतर तो थकवा नाहीसा होतो आहे आणि ही फिलिंग लवकरच अनुभवायला भेटेल आपल्याला थोड्याच टायमाने. तर तुम्ही फक्त बघत राहा, जसं आम्ही जाणार जे पण बघायला भेटेल दाखवू तुम्हाला. आपली टीम पुढे जात आहे. तर अशा प्रकारे घाम पुसत पुसत आपल्याला जावं लागतं. गरमीचे पण दिवस आहेत आणि घाम भरपूर येतो आहे, खूप त्रास होतो आहे, पण जावंच लागेल कारण आपण ठरवलं आहे जाणार म्हणजे जाणार. कारण वरती गेल्यानंतर काय फिलिंग असणार आहे, किती मजा असणार आहे ते आम्हाला माहिती आहे, कारण दरवर्षी आम्ही जातो आहे. तर चला, तुम्हीसुद्धा एन्जॉय करा व्हिडिओ बघत बघत. चला निघूया, नाहीतर आपल्याला सोडून जायचे मित्र आणि अशा जंगलामधून एकटं जाणं समजू शकता तुम्ही. तर जातो आहे आम्ही सोबत सोबत, बाकीचे पुढे गेलेत, थोडासा मी मागे राहिलो आहे. तर चला जाऊया, चलो धाव मारा. सो फायनली मित्रांनो, आम्ही बोरीच्या टप्प्याशी पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही बोर आणि हा बोरीचा टप्पा आहे. तर मित्रांनो, आम्ही या रस्त्याने आलो आहे आणि आत्ता आम्ही या रस्त्याने जाणार आहोत. या रस्त्याने बघायला गेले तर आमचं गाव म्हणजे बरानपूर आंबेदा या ठिकाणाहून हा रस्ता येतो आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर वाडाखडकोना या ठिकाणाहून हा रस्ता येतो आहे. हा पहिला टप्पा मानला जातो. या ठिकाणी लोक थकतात म्हणून या ठिकाणी येऊन आराम करतात आणि परत चढायला सुरुवात करतात. तर त्याच प्रकारे आमच्या हे ग्रुपने या ठिकाणी 5-10 मिनटं आराम केला आणि पुढे जात आहेत. तर चला जाऊया आपण पण पुढे आणि वरती काय काय बघायला भेटेल बघूया. इथून तुम्ही व्ह्यू बघा, वाव
तर मित्रांनो, हा वाघोबा देव आहे आणि आम्ही वाघोबा देवाला नारळ अर्पण केलेला आहे. दरवर्षी आम्ही अर्पण करतोच आणि त्याच्यानंतरच आम्ही पुढे चढायला सुरुवात करतोय. बघू शकता मित्रांनो, दगडामध्ये या कोरलेल्या पायऱ्या आणि या दगडाच्या कडेने आपल्याला या पायऱ्यावरून चढावं लागतं. आणि आत्ता आपण थेट येऊन पोहोचलोय मोठ्या दगडीशी. समोर जी तुम्हाला दगड दिसते, या दगडाला मोठी दगड या नावाने ओळखली जाते. त्याच ठिकाणी आम्ही पोहोचलोय आणि या ठिकाणाहून व्ह्यू बघा मित्रांनो. वाव, जबरदस्त व्ह्यू आहे. आणि पुढे मित्र आहेत आणि इथला व्ह्यू बघा मित्रांनो. ज्या प्रकारे रायगड, प्रतापगड असे मोठमोठे किल्ले आहेत, त्याच प्रकारचा व्ह्यू हा आशेरगडाचा सुद्धा तुम्हाला बघायला भेटतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हायवे दिसत असेल. ही हायवे आहे आणि इकडनं असा रस्ता येतोय आणि हे वाडाखडकोना गाव आहे आणि या गावातूनच रस्ता येतोय या आशेरगडावरती येण्यासाठी. आणि असा 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 इकडनं रस्ता येतोय आणि आपल्याला आत्ता जायचं आहे या रस्त्याने. पुढे तुम्हाला दाखवतोय हा कडा आहे आणि इथं बघा मित्रांनो, किती रिस्की रस्ता आहे. ही वाट आहे आणि इथं बघा लोखंडाच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर या पायऱ्यावरूनच आपल्याला या ठिकाणी चढावं लागतं. याच रस्त्याने, या पायऱ्यानेच आपल्याला वरती जावं लागत आहे. तर चला जाऊया. तुम्हाला दाखवतोय झूम करून. इथं ही मोठी दगड आहे. जेव्हा ह्या पायऱ्या नव्हत्या तेव्हा या दगडीवरून चढावं लागत होतं. म्हणजे इथून असं चढायचं आणि एक जणाने वरती चढायचं आणि वरून त्याने हात द्यायचा दुसऱ्याला आणि तो मग चढेल. अशा प्रकारे या ठिकाणी मदत घेऊन चढावं लागत होतं आणि खूप अवघड रस्ता होता. परंतु या ठिकाणी आता लोखंडाच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि थोडासा सोपा मार्ग म्हणजे वाट केलेली आहे. खालती बघा ना कसा व्ह्यू आहे आणि ही खूप खोल दरी आहे. तर चला आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, हे बघा शिवाजीचं मुकुट आणि याला शिवाजीची टोपी असं म्हणतात. तुम्हाला मी दाखवतोय जवळून. तर बघा ह्याचं स्ट्रक्चर आणि याला आकार कशा प्रकारे दगडामध्ये दिलेला आहे, दगडामध्ये कोरलेला आहे. तर चला जाऊया वरती. आणि आता आपली एंट्री होणार आहे. वाव. तर मित्रांनो, फायनली आपण या आशेरीगडाच्या मेन दरवाज्यातून एंट्री केलेली आहे आणि हा जो समोर दिसतोय तो आशेरीगडाचा मेन दरवाजा आहे. आणि हा क्रॉस केल्यानंतर आपण पूर्णपणे गडावरती प्रवेश केलाय असं मानलं जातं. आणि हा आता पूर्ण आशेरीगड आहे. तर हा आशेरीगडाचा मेन दरवाजा आणि आपण एंट्री केली आतमध्ये. चला जाऊया पुढे. वाव. आणि इथून तुम्हाला मी दाखवतोय व्ह्यू बघा. जबरदस्त व्ह्यू बघायला भेटतोय. हा बघा. आणि बोरीचा टप्पा मी तुम्हाला सांगितला आहे, तुम्हाला दाखवला आहे अगोदरच. तिथं काही माणसं आहेत म्हणजे पर्यटक, त्यांना मी झूम करून दाखवतोय. तर हे बघा, हे बघा. तर इथून आपण चढलोय आणि आत्ता आपण पुढे जाणार आहोत आणि आपली पलटण म्हणजे आपला ग्रुप पुढे चाललाय. हे बघा, जबरदस्त बघायला भेटतोय या ठिकाणी व्ह्यू. आणि चला आपण आता जाऊ. छप्पर टाके आहे या ठिकाणी. मला थकवा ताण लागली असेल तर तुम्ही इथे येऊन पाणी पिऊ शकता. भरपूर पाणी आहे या टाक्यामध्ये. तर इकडून रस्ता आहे इथे येण्यासाठी आणि याच्यामध्ये पाणी बघा, शुद्ध पाणी आहे आणि चांगलं पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी आहे. आणि या ठिकाणी एक मोठं टाका आहे.
तर मित्रांनो, संध्याकाळ झाली आणि आम्ही आशिरगडावरती चढलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही जेवणाची तयारी करत आहोत, म्हणजे जेवण बनवत आहोत. कारण आपल्याला रात्री या ठिकाणीच राहायचं आहे, त्याच्यामुळे जेवण बनवावंच लागेल. तर या ठिकाणी आम्ही जेवण भाजी करत आहोत आणि आपला संपूर्ण ग्रुप कामाला लागला आहे. तर खूप मेहनत करत आहेत सर्वजण, कारण आम्हाला जेवण बनवून अजून खूप एन्जॉयसुद्धा करायचं आहे. तर चला, फिलहाल आपण जेवण भाजी करूया आणि त्याच्यानंतर पुढचा एन्जॉय करू. चला तर मित्र हो, आमचे पार्टीचा टाइम झाला आहे ना. भाजी ना ती सगळी तयार झाली. इकडं आम्ही ब्रेड पाव आणलं तर ते काढलंय, ही भाजी वाटायला लावली. सगळेजण बसलोय चारी बाजून. वातावरण बघा, खायला चालू. सो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आत्ता उठलो आणि ब्रश केला आणि आत्ता चहा पिणार आणि चहा पिल्यानंतर आम्ही लगेचच जेवण बनवणार आणि जेवण बनवून नंतर मग फिरायला जाणार आणि फिरल्यानंतर आम्ही जेवण करणार आणि जेवण केल्यानंतरच थोडंसं ऊन कमी झालं की आम्ही उतरायला सुरुवात करणार. इथून बघा किती छानपैकी आपल्याला निसर्ग सौंदर्य बघायला भेटतोय. हा डोंगर आहे, या डोंगराला पायली डोंगर असं म्हणतात आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी आमचं गाव आहे आणि इथूनच थोडासा आमच्या गावाजवळच हा डोंगर आहे आणि या डोंगराच्या पाठीशी म्हणजे या डोंगराच्या मागे हा आशिरीगड आहे. हे पहिले टाकं आहे आणि त्याच्यानंतर हे दुसरं टाकं. ह्याच्यामध्ये अंघोळीसाठी पाणी भरपूर आहे. तुम्ही जर आशिरीगडावरती याल तर या ठिकाणी अंघोळ करण्यासाठी सुद्धा भरपूर पाणी आहे या टाक्यामध्ये आणि स्पेशल टाका आहे पाणी पिण्याचं, ते तुम्हाला मी आता दाखवतो आहे. एकदम शुद्ध पाणी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल आणि पिण्यासाठी मिळेल. तर हे पिण्याचं पाणी आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर एकदम स्वच्छ आणि चांगलं पाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल, म्हणजे पिण्यासाठी सुद्धा मिळेल. सो या ठिकाणी येऊन तुम्ही पाणी तुमच्या बॉटलमध्ये भरू शकता किंवा पिऊ शकता. इकडनं तुम्ही उतरू शकता या पायरीवरती आणि इथूनसुद्धा तुम्ही पाणी भरू शकता. चला, आत्ता आपण जाऊया. दगडामध्ये एक घरसारखं बनवलेलं आहे आणि त्याला भुईघर म्हणून ओळखलं जातं, म्हणजे भुईघर त्याला सांगतात. सो त्या ठिकाणी आपण जाऊया आणि ते बघूया. आता पूर्णपणे दगडामध्ये कोरीव काम करून ते भुईघर बनवलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतोय, बघा. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही आत्ता क्रिकेट खेळत आहोत आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी आम्ही पिच आखलेली आहे आणि ही बाउंड्री आणि या ठिकाणी मला वाटतं षटकार मारलेला आहे आणि आम्ही 60ला विन दिलेलं आहे त्यांना. ते चेस करत आहेत आणि या ठिकाणी बघा वातावरण
जबरदस्त. सो बघा, हे आमचं क्रिकेट ग्राउंड आशेरी गडावरील. आणि चला, एक ओव्हर समाप्तीनंतर स्कोर त्यांचा झालेला आहे, मला नाही माहीत. जबरदस्त वातावरण आहे सकाळचं. चला नेक्स्ट बॉल आणि विकेट ना. एवढं देवा, कमी स्कोर लागतोय त्यांना. आता शेवटची ओव्हर चालू आहे आणि मला वाटतं 4 बॉलमध्ये 17 रनांची गरज आहे त्यांना, पण आम्ही जिंकू. नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल. कुठला गेला? हो भेटला भेटला. ए खिला विकेट. ओ जीवाय मुंडे सर्वात मोठे टाकी म्हणजे सर्वात मोठे तलाव या आशेरी गडावर हेच आहे. तुम्ही जे बघताय ते पूर्णपणे या खडकामध्ये, या दगडीमध्ये हे कोरलेलं आहे. आणि याच्यामध्ये पाणी बघा तुम्ही. पावसाळ्यात जेव्हा पाणी पडेल, पाऊस पडेल, तेव्हा हे टाके, हे तळं पूर्ण भरतं. आणि जेव्हा याच्यातून पाणी बाहेर जातं तेव्हा हे शुद्ध होतं याच्यातलं पाणी. तर बघू शकता तुम्ही, सर्वात मोठे टाके या आशेरी गडावरील. या तलावामध्ये दगडाच्याच पायऱ्यासुद्धा कोरलेल्या आहेत या ठिकाणी, आणि या ठिकाणीसुद्धा आहेत. आणि आसपासचा व्ह्यू बघा, जबरदस्त आहे. आणि या ठिकाणी आम्ही क्रिकेट खेळत होतो. तर चला मित्रांनो, आता आम्ही आशेरी गडावरून खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. आणि आपले मित्र पुढे जात आहेत. आणि बघा, आणि बाकीचे पुढे गेलेत. तर चला खाली उतरूया. दुपारचे आम्ही संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही सुरुवात केली खाली उतरण्यासाठी. एकदा या आशेरी गडाला भेट देण्यासाठी. चला, आपले मित्र पुढे जात आहेत. आणि निसर्ग बघा, वातावरण जबरदस्त हे बघा.